संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. कर्जतमधील चांगले रस्ते फोडून दुरुस्ती, नागरिक संतप्त. कर्जत शहरालगतच्या MSRDC अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 भर पावसाळ्यात सुरू करण्यात आलेल्या रस्ता खोदकामामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बेसेगाव खिंडीत मारुती सुझुकी शोरूम समोर तुलनेने चांगल्या स्थितीत असलेला रस्ता खोदून नव्याने काम सुरू करण्यात आले असून यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. या आधी देखील कर्जत शहरालगत रॉयल गार्डन मंगल कार्यालय परिसरात सुद्धा अशाच पद्धतीने चांगला रस्ता फोडण्यात आलेला आहे. अनेक दिवस सुरू असलेल्या या कामाने हैराण झालेले नागरिकांची सुटका होत नाही, तर आता प्रशासनाने मोर्चा भिसेगाव खिंडीत वळविला असल्याने नागरिक संतप्त झालेले आहेत. पहिल्याच पावसात या ठिकाणी चिखल, वाहतूक कोंडी आणि वाहन चालकांची गैरसोय वाढली आहे. भिसेगाव खिंड हा आधीच वळणाचा आणि अरुंद मार्ग असल्याने खोदकामामुळे अपघाताचा धोका वाढण्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. विशेषतः पावसाच्या दिवसांत वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे कर्जत रेल्वे पूल तसेच उल्हास नदीवरील श्रीराम पुलावर साईड पट्ट्यांचा अभाव आणि मोठमोठे खड्डे ही समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असताना देखील या धोकादायक खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नागरिकांच्या मते सुस्थितीतील रस्ते फोडण्याऐवजी जीवघेणे ठरत असलेले रेल्वे पुलावरील खड्डे तातडीने दुरुस्त करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात पर्यटनासाठी कर्जत परिसरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असताना अशा नियोजनशून्य कामांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका अधिक वाढू शकतो. प्रशासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत MSRDC प्रशासनाचे कोणतेही कार्यालय या ठिकाणी नसल्याने प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही.